गोडी पाहे जोडी भावाची जोडी पाहिजे. लौकिकामध्ये सुद्धा भावाची जोड पाहिजे आणि अलौकिकामध्ये सुद्धा कशाची जोड पाहिजे? भावाची जोड पाहिजे. आमच्या आळंदीला वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी आमच्या इकडच्या महिला वडाला फेऱ्या मारतात. तुमच्याकडे कसं आहे? बाबड वडालाच फेर. बरोबर आहे. आमच्या इकडे लोक मेल्या उजाळते, तुमच्याकडं बरोबर आहे. आपलं माझा मुद्दा फार महत्वाचा आहे, पुढे ऐका. त्या वडाला फेऱ्या मारत असताना काय मागता होत्या वडाकडे? वडा मला पाव, वडापाव. तो पावतो वगैरे नंतरची घटना, मुद्दा लक्षामध्ये घ्या. तो पावतो केव्हा? जेव्हा अंतःकरणातला भाव स्वच्छ असेल, निर्मळ असेल, तेव्हा तो वड आपल्याला पावत असतो. ज्ञानोबाराय बोलतात, करतळावरी वाटोळा डोलत देखे आवळा. करतळावर जर आवळा ठेवला तर तो एका ठिकाणी राहत नाही, कायम फिरत असतो आणि फिरल्यानंतर त्या आवळ्याचं ज्ञान संपूर्ण अंगाने आपल्याला होतं. दृष्टांत संपला, सिद्धांत आहे का? तसं देवाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर जगाच्या पाठीवर एकच साधन आहे, अंतःकरणाचा भाव. ह्याच्या पलीकडे दुसरं नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी, अनेक संतांनी सुद्धा सांगितलं, माझ्या भावावर ताबा राहावा. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आलो भागाते करीतो तुझे नाम उच्चार. म्हणून भगवान परमात्मा दोष पाहत नाही, त्याच्या अंतःकरणातलं प्रेम पाहतात, त्याच्या अंतःकरणातलं गुण पाहत असतात. विठ्ठल आपण कसं नामस्मरण करतो हे देव पाहत नाही, किती नामस्मरण करतो हे देव पाहत नाही, किती भावपूर्वक करत असतो त्याच्यामध्ये दोष पाहत नाही, गुण पाहत असतो. एका गोपिकेला व्यवस्थित बोलता येत नव्हतं, ती गोपिका बोबडी आहे आणि ती बोबडी गोपिका देवाचं वर्णन करते, आपल्या सखीला घडलेली घटना सांगते. भगवान परमात्मा माझ्या पाठीमागे लागल्यानंतर मी पळाले, पळता पळता पडले, डोक्यावर असलेला माठ फुटला, मला लागलं. ही सगळी घटना ती गोपिका आपल्या सखीला सांगते, आपल्या मैत्रिणीला सांगते. त्या गोपीला व्यवस्थित बोलता येत नाही, बोबडी येते. काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, सांग ना, काहीतरी सांग ना. मग ती सांगते, काय सांगते ऐका. जात होते यमुना पानिया, वाटेत भेटला सावला, दोईवल टोपी मैल पिछाची, खांद्यावर कामला. काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. डोळण बोबडी बरं का, तिला बोलता येत नाही व्यवस्थित. जात होते यमुना पानिया, वाटेत भेटला सावला, दोईवल टोपी मैल पिछाची, खांद्यावर कामला. काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. पुढे काय झालं म्हटले, सांगू लागली. तेनी माझी केली तवाली, मग मी तेथून पळाली, पळता पळता घसरून पडली, दोईची घागल फुटली, माझे गुलबी फुटले, मग मी ललत बथले. निवृत्तीचे कृपे सुख हे, ज्ञानदेवाला दले. काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. ती गोपिका बोलते, बोबडी आहे, पण तिच्या अंतःकरणातला भाव देवाला आवडतो, म्हणून ती गोपिका देवाला आवडते. विठ्ठल भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना, नामस्मरण करत असताना दोष जरी घडला, प्रमाद जरी घडला तर काही हरकत नाही. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये एक टाळकरी उभा असायचा आणि तो दररोज तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये प्रमाण द्यायचा. पण तो बिचारा तोंडाने तो थोडा व्यंग होता, त्याला काही काही शब्द स्पष्ट उच्चारता येत नव्हते. मग बऱ्याच वेळेला अस्पष्ट तो प्रमाण द्यायचा. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये समोर मंबाजी बुवा बसलेले, रामेश्वर भट्ट बसलेले. कीर्तन संपलन रामेश्वर भट्टांनी सांगितलं, अरे तुला म्हणायची भरपूर हौस आहे, पण तुला म्हणता येत नाही ना, देवाला अपशब्द जातात, शिव्या जातात, उद्यापासून कीर्तनाला उभं राहायचं नाही.
असं त्याने ऐकलं. तो बिचारा सात्विक अंतकरणाचा कीर्तनाला येऊन खाली बसला. महाराजांच्या कीर्तनामध्ये प्रमाण आले की मस्त त्याला उत्तंबळून यायचं, प्रमाण म्हणावीशी वाटायची. तर तो पुढे रामेश्वर भट्ट दिसायचं, शास्त्री दिसायचे. त्या दिवशीच्या कीर्तनामध्ये काही रंग चढला नाही, कारण की त्या गायकाने प्रमाण दिली नाही. रामेश्वर शास्त्रीने सांगितलं होतं म्हणायचं नाही. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये रंग चढला नाही, परिणामी पांडुरंगाला बरं वाटलं नाही. आणि मग झालं असं, कीर्तन संपलं, सगळेजण झोपले आणि पांडुरंग परमात्मा त्या रामेश्वर शास्त्रीच्या स्वप्नामध्ये गेला. म्हटलं, हे शास्त्र्या उठ. रामेश्वर शास्त्रीने हात जोडले, म्हटले, पांडुरंगा तुम्ही माझ्या स्वप्नात? म्हटले, काय झालं? पांडुरंगाने सांगितलं, अरे तो गायक थोडं तोंडाने व्यंग आहे. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये चांगल्या चाली म्हणत होता, त्याच्या चाली ऐकल्यानंतर मला बरं वाटत होतं. तो कसा किती म्हणत होता आणि कसं म्हणत होता मला नाही माहिती, पण तो अंतःकरणपूर्वक म्हणत होता ते मला आवडत होतं. आणि तू त्याला म्हणायला न सांगितल्यामुळं आज काय कीर्तनामध्ये रंग चढला, माझा दृष्टांत संपला. आपण किती म्हणतो याच्यापेक्षा कसं म्हणतो याला फार महत्वाचं आहे. म्हणून तुकाराम महाराज बोलतात, गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय. माणसाच्या आयुष्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. जगाच्या पाठीवर मनुष्य फक्त एकच गोष्ट सोबत घेऊन जाऊ शकतो, ते म्हणजे प्रेम. कोणतीही गोष्ट करण्याकरता प्रेम लागतं. मला वाटतं एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख तर प्रेम माणसाच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. गुरुवर्य पाचपोर बाबा एक दोहा सांगत असतात, सफर बहुत लंबा है जरा जगमगाते रहिए, सफर बहुत लंबा है जरा जगमगाते रहिए, हाथ मिले ना मिले, हाथ मिले ना मिले, लेकिन दिल से दिल मिलाते रहिए. आपल्या या कृष्णदास महाराजांच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अनेक लोक एकत्रित येतात. त्या निमित्ताने प्रेमाची देवाणघेवाण होते. आणि माणसाच्या आयुष्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. माणूस भेटला त्याच्याकडे किती संपत्ती हे महत्वाचं नसतं, तो किती प्रेमाने बोलतो ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नामचिंतन घडलं की त्याच्या आयुष्यामध्ये मिथ्या असणारा संसार कडू वाटल्याशिवाय राहत नाही. शेवट Yeah.
हृदय रोमांच कंठ दाटे सोडविल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये असं सांगतात की नामस्मरणाच्या जीवावर हा संसार मिथ्या संसार कडू वाटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये नामचिंतन घडलं पाहिजे. आज या समाधी सोहळ्याचा पहिला दिवस नामचिंतन जसं संत कृष्णदास महाराजांनी आपल्या जीवनामध्ये रामकृष्ण हरी हेच आपलं सर्वस्व मानलं होतं. आपणही निश्चय करा. सगळ्यांच्या चरणावर विनंती करतो, दिवसातून एक माळ तरी 108 महिन्याची माळ एकदा तरी नामस्मरण करण्याकरता काढा आणि 108 महिन्याची माळा नामस्मरणाने करा. सकाळी करा, दुपारी करा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. नाहीच वेळ मिळाला झोपल्यावर करा, झोपत असताना करा. रामकृष्ण हरी म्हणत म्हणत झोपा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जशी महाराजांची कीर्ती शिल्लक राहिली तशी आपलीही कीर्ती शिल्लक राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. एकदा तुकाराम तुकाराम भजन म्हणू सगळ्यांनी हात वर करायचे. पहिल्यांदा टाळ्या वाजतील, मग आम्ही गोडी पाहे जोडी भावाची जोडी पाहिजे. लौकिकामध्ये सुद्धा भावाची जोड पाहिजे आणि अलौकिकामध्ये सुद्धा कशाची जोड पाहिजे? भावाची जोड पाहिजे. आमच्या आळंदीला वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी आमच्या इकडच्या महिला वडाला फेऱ्या मारतात. तुमच्याकडे कसं आहे? बाबड वडालाच फेर. बरोबर आहे. आमच्या इकडे लोक मेल्या उजाळते, तुमच्याकडं बरोबर आहे. आपला माझा मुद्दा फार महत्वाचा आहे, पुढे ऐका. त्या वडाला फेऱ्या मारत असताना काय मागता होत्या वडाकडे? वडा मला पाव वडापाव. तो पावतो वगैरे नंतरची घटना. मुद्दा लक्षामध्ये घ्या. तो पावतो केव्हा? जेव्हा अंतकरणातला भाव स्वच्छ असेल, निर्मळ असेल, तेव्हा तो वड आपल्याला पावत असतो. ज्ञानोबाराय बोलतात, करतळावरी वाटोळा डोलत देखे आवळा. करतळावर जर आवळा ठेवला तर तो एका ठिकाणी राहत नाही, कायम फिरत असतो आणि फिरल्यानंतर त्या आवळ्याचं ज्ञान संपूर्ण अंगाने आपल्याला होतं. दृष्टांत संपला, सिद्धांत आहे का? तसं देवाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर जगाच्या पाठीवर एकच साधन आहे, अंतकरणाचा भाव. ह्याच्या पलीकडे दुसरं नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी अनेक संतांनी सुद्धा सांगितले, माझ्या भावावर ताबा राहावा. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आलो भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. म्हणून भगवान परमात्मा दोष पाहत नाही, त्याच्या अंतकरणातलं प्रेम पाहतात, त्याच्या अंतकरणातलं गुण पाहत असतात. विठ्ठल आपण कसं नामस्मरण करतो हे देव पाहत नाही, किती नामस्मरण करतो हे देव पाहत नाही, किती भावपूर्वक करत असतो त्याच्यामध्ये दोष पाहत नाही, गुण पाहत असतो. एका गोपिकेला व्यवस्थित बोलता येत नव्हतं. ती गोपिका बोबडी आहे आणि ती बोबडी गोपिका देवाचं वर्णन करते, आपल्या सखीला घडलेली घटना सांगते. भगवान परमात्मा माझ्या पाठीमागे लागल्यानंतर मी पळाले, पळता पळता पडले, डोक्यावर असलेला माठ फुटला, मला लागलं. ही सगळी घटना ती गोपिका आपल्या सखीला सांगते, आपल्या मैत्रिणीला सांगते. त्या गोपीला व्यवस्थित बोलता येत नाही, बोबडी येते. काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. सांग ना, काहीतरी सांग ना. मग ती सांगते, काय सांगते ऐका. जात होते यमुना पानिया, वाटेत भेटला सावला, दोईवल तोपी मैल पिछाची, खांद्यावर कामला. काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. गवळण बोबडी बर का, तिला बोलता येत नाही व्यवस्थित. जात होते यमुना पानिया, वाटेत भेटला सावला, दोईवल तोपी मैल पिछाची, खांद्यावर कामला. काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. पुढे काय झालं म्हटले, सांगू लागली. तेनी माझी केली तवाली, मग मी तेथून पळाली, पळता पळता घसरून पडली, डोईची घागल फुटली, माझे गुलगी फुटले,
मग मिलल तव थले निवृत्तीचे कृपे सुख हे ज्ञानदेवाला दले काय सांगू तुते काय सांगू तुते बाई काय सांगू तुते. ती गोपिका बोलते बोबडी आहे पण तिच्या अंतकरणातला भाव देवाला आवडतो म्हणून ती गोपिका देवाला आवडते. विठ्ठल भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना नामस्मरण करत असताना दोष जरी घडला प्रमाद जरी घडला तर काही हरकत नाही. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये एक टाळकरी उभा असायचा आणि तो दररोज तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये प्रमाण द्यायचा. पण तो बिचारा तोंडाने थोडा व्यंग होता, त्याला काही काही शब्द स्पष्ट उच्चारता येत नव्हते. मग बऱ्याच वेळेला अस्पष्ट तो प्रमाण द्यायचा. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये समोर मंबाजी बुवा बसलेले, रामेश्वर भट्ट बसलेले. कीर्तन संपलन रामेश्वर भट्टांनी सांगितलं, अरे तुला म्हणायची भरपूर हौस आहे पण तुला म्हणता येत नाही ना, देवाला अपशब्द जातात, शिव्या जातात, उद्यापासून कीर्तनाला उभं राहायचं नाही असं त्याने ऐकलं. तो बिचारा सात्विक अंतकरणाचा कीर्तनाला येऊन खाली बसला. महाराजांच्या कीर्तनामध्ये प्रमाण आले की मस्त त्याला उत्तंबळून यायचं, प्रमाण म्हणावीशी वाटायची. तर तो पुढे रामेश्वर भट्ट दिसायचा, शास्त्री दिसायचे. त्या दिवशीच्या कीर्तनामध्ये काही रंग चढला नाही कारण की त्या गायकाने प्रमाण दिली नाही. रामेश्वर शास्त्रीने सांगितलं होतं म्हणायचं नाही. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये रंग चढला नाही, परिणामी पांडुरंगाला बरं वाटलं नाही. आणि मग झालं असं, कीर्तन संपलं, सगळेजण झोपले आणि पांडुरंग परमात्मा त्या रामेश्वर शास्त्रीच्या स्वप्नामध्ये गेला. म्हटलं, हे शास्त्र्या उठ. रामेश्वर शास्त्रीने हात जोडले, म्हटले, पांडुरंगा तुम्ही माझ्या स्वप्नात? म्हटले, काय झालं? पांडुरंगाने सांगितलं, अरे तो गायक थोडं तोंडाने व्यंग आहे, तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये चांगल्या चाली म्हणत होता, त्याच्या चाली ऐकल्यानंतर मला बरं वाटत होतं. तो कसा किती म्हणत होता, कसं म्हणत होता मला नाही माहिती, पण तो अंतःकरणपूर्वक म्हणत होता ते मला आवडत होतं. आणि तू त्याला म्हणायला न सांगितल्यामुळं आज काय कीर्तनामध्ये रंग चढला, माझा दृष्टांत संपला. आपण किती म्हणतो याच्यापेक्षा कसं म्हणतो याला फार महत्वाचं आहे. म्हणून तुकाराम महाराज होतात, गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय. माणसाच्या आयुष्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. जगाच्या पाठीवर मनुष्य फक्त एकच गोष्ट सोबत घेऊन जाऊ शकतो, ते म्हणजे प्रेम. कोणतीही गोष्ट करण्याकरता प्रेम लागतं. मला वाटतं एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे, प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख तर प्रेम माणसाच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. गुरुवर्य पाचपोर बाबा एक दोहा सांगत असतात, सफर बहुत लंबा है जरा जगमगाते रहिए, सफर बहुत लंबा है जरा जगमगाते रहिए, हाथ मिले ना मिले, हाथ मिले ना मिले, लेकिन दिल से दिल मिलाते रहिए. आपल्या या कृष्णदास महाराजांच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अनेक लोक एकत्रित येतात. त्या निमित्ताने प्रेमाची देवाणघेवाण होते आणि माणसाच्या आयुष्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. माणूस भेटला त्याच्याकडे किती संपत्ती हे महत्वाचं नसतं,
तो किती प्रेमाने बोलतो ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नामचिंतन घडलं की त्याच्या आयुष्यामध्ये मिथ्या असणारा संसार कडू वाटल्याशिवाय राहत नाही. शेवट तुका म्हणे काढू आता तो प्रपंच तुका म्हणे काढू आता तो प्रपंच तुका म्हणे तुका
रोमांच कंठ दाटे सोडविल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा ही तासी केली आम्ही जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये असं सांगतात की नामस्मरणाच्या जीवावर हा संसार मिथ्या संसार कडू वाटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये नामचिंतन घडलं पाहिजे. आज या समाधी सोहळ्याचा पहिला दिवस नामचिंतन जसं संत कृष्णदास महाराजांनी आपल्या जीवनामध्ये रामकृष्ण हरी हेच आपलं सर्वस्व मानलं होतं. आपणही निश्चय करा. सगळ्यांच्या चरणावर विनंती करतो, दिवसातून एक माळ तरी 108 महिन्याची माळ एकदा तरी नामस्मरण करण्याकरता काढा आणि 108 महिन्याची माळा नामस्मरणाने करा. सकाळी करा, दुपारी करा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. नाहीच वेळ मिळाला झोपल्यावर करा, झोपत असताना करा. रामकृष्ण हरी म्हणत म्हणत झोपा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जशी महाराजांची कीर्ती शिल्लक राहिली तशी आपलीही कीर्ती शिल्लक राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. एकदा तुकाराम तुकाराम भजन म्हणून सगळ्यांनी हात वर करायचे. पहिल्यांदा टाळ्या वाजतील, मग आम्ही